नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. इथ्या जे बंगालच्या उपसागरामध्ये जे तीव्र कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचं डीप डिप्रेशन तयार होणार आहे आणि वादळी स्वरूप धारण होणार आहे. साधारण ते कोणत्या भागातून कसं तीव्रता त्याची असेल त्याचा थोडासा आढावा घेऊया. मौसम जे हवामान विभागाने एक त्याचं ट्रॅक म्हणतोय आपण, ते ट्रॅक आता सध्याला दिसत आहे. तो ट्रॅक कसा कुठे असेल ते पाहूया. साधारण उद्या 27 तारखेपर्यंत पाहायला गेलं तर 27 तारखेच्या आसपास ते समुद्रामध्येच असणार आहे. 27 तारखेला समुद्रामध्ये असणार आहे. विशाखापट्टणम चेन्नईच्या अगदी समुद्रामध्ये पूर्व दिशेला असणार आहे आणि त्याचा वाऱ्याचा वेग ताशी 75 किलोमीटरच्या आसपास राहणार आहे. तिथून 28 तारखेच्या आसपास पाहायला गेलं तर जवळ येणार आहे, किनारपट्टी जवळ येणार आहे, लागत थोडेसे किनारपट्टीला प्रभाव सुद्धा करणार आहे त्याचा आणि त्याचा वाऱ्याचा वेग साधारण 90 ते 100 किलोमीटर प्रति तास राहणार आहे. 28 तारखेला दुपारनंतर ते विशाखापट्टणम विजयवाडा ह्या भागातून धडकणार आहे असं ट्रॅक दाखवायला आलाय आणि तिथून वाऱ्याची तीव्रता सुद्धा बऱ्यापैकी 90 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे. 70 ते 90 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी 100 किलोमीटर प्रति तास वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता वाटत आहे. तिथून ते पुढे विशाखापट्टणमच्या पुढे जगदलपूर या भागातून पुढे त्याचा राहिलेला अंश असणार आहे. ताशी 65 ते 70 किलोमीटर प्रति तास वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता 29 तारखेच्या दरम्यान आहे. तिथून पुढे पाहायला गेलं तर त्याचा प्रभाव आपल्या विदर्भ साईडला होणार आहे, महाराष्ट्राच्या विदर्भ साईडला होणार आहे. एकंदरीत असा हा ट्रॅक आलेला आहे आणि पावसाचा अंदाज आता ह्यावरून जरा बदललेला दिसतोय, तो अंदाज सुद्धा पाहूया. साधारण 27 तारखेचा अंदाज जरी घ्यायला गेला तर 27 तारखेला संपूर्ण राज्याच्या पश्चिम किनारपट्टीला म्हणजे सांगली, कोकणपट्टी आणि संपूर्ण कोकणपट्टी तसेच त्यामध्ये घाट परिसर सातारा, सांगली, पुणे, नाशिक, पालघर, सुरत ह्या भागातून गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि दुपारनंतर पाहायला गेलं तर लोणार, नांदेड, बीड, पुसद, अमरावती, अकोला, जळगाव, नंदुरबार, बीड, अकोला, सोलापूर ह्याही भागात हलक्या मध्यमची पावसाची शक्यता उद्या वाटत आहे. सांगली आणि विजयपूर कर्नाटक भागातून सुद्धा बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. गडगडे पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे. इकडे चंद्रपूर, गडचिरोलीला, गोंदिया परिसरामध्ये 24 ते 36 तासामध्ये पाहायला गेलं तर गडगडाटे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 48 तासात पाहायला गेलं तर 48 तासात थोडंसं वातावरणात चेंज झालेलं आहे. संपूर्ण विदर्भ पट्ट्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. गोंदिया परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठवाडा विभागात नागपूरचं पश्चिम साईडला अकोला, अमरावती, पुसद, नांदेड, लातूरपर्यंत हा पट्टा परिसर, बीड, अकोला, अहमदनगर, नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबार ह्या भागात सुद्धा मध्यम जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे विभागातून पावसाची शक्यता हलक्या मध्यमची वाटते. पालघर, मुंबई, दापोली, रत्नागिरी आणि
इकडे खाली गोव्यापर्यंत सिंधुदुर्ग पट्ट्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, सातारा, अकोला हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. जसं ते कमी दाबाचं क्षेत्र जसं जमिनीवर येऊन त्याची थोडीशी तीव्रता जरी हलकी होत असली तर पावसाचं प्रमाण काहीशा प्रमाणात वाढ होण्याची शक्यता पुढे जाऊन दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि कर्नाटक राज्यामध्ये तसेच जास्तीत जास्त विदर्भ पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता आहे. कर्नाटकात थोडंसं पावसाची उघडीप जागवते आणि दक्षिण भारतात सुद्धा पावसाची उघडीप थोडीशी राहणार आहे. तरी सुद्धा गडगडीत वातावरण राहणार आहे. असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला. धन्यवाद.